प्रितेश पाटील आहेत नॉन सेकंडला. मॅन फ्रॉम वीर तानाजी दापोडे भिवंडी. लंगडीपट्टू सुद्धा आहेत. आपण पाहूया प्रितेश पाटील आणि दापोडे. आताच आम्हाला ज्यावेळी आम्ही एक कार्यक्रमामध्ये गेलो तर लगेचच प्रितेश आम्हाला मिळाले मानकुलीच्या मैदानाजवळच आणि लगेच खूप खातिरदारी सुद्धा ते नेहमीच करतात. माणुसीचं नातं नेहमीच भरोडी गाव म्हटल्यानंतर नेहमीच माणुसीचं नातं या गावाच्या माध्यमातून जपलं जातं. सनीलला तुम्ही पाहतायत. सनील पाटील येत आहेत मॅन फ्रॉम ऐरेगाव. ओमकार येत आहेत मॅन फ्रॉम कोपरगाव. 5 ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या. यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मी भूमिक 11 आणि सार्थ 11 दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. सार्थ 11 आणि भूमिक 11 या पुढची लढत. आई 11 संघ ऑलरेडी सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला साईज शेलार यांना तुम्ही पाहतायत. यष्टीरक्षक प्रथमेश आहेत. शॉट कव्हर आहे. लॉंग ऑनला तुम्हाला ऋतिक पाटील पाहायला मिळतोय. सेकंड अमोल फराडला तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम पाकड्याचा पाडा. आणि दुसऱ्या बाजूला प्रितेश पाटीलला तुम्ही पाहतात मॅन फ्रॉम दापोडे भिवंडी. अशी जोडी तुम्हाला पाहायला मिळते. तुषार पाटील सुद्धा इन ॲक्शनमध्ये मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली. पहिल्या मागच्या मॅचमध्ये विशालला तुम्ही पाहिलं जुनी डोंबिवलीच्या. सनीचा पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने गोईच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिला दमदार चौकार आलाय तो अमोल फराडच्या बॅटमधून. एल.एन.टी. खोनी आपण पाहतो. विकास ठोंबरे खोनीगाव यांनी उपस्थित केलेला संघ. तर विकास ठोंबरे आपण आला असेल तर या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मंगेश मोडक यांचे आगमन झाले. आमचे मित्र त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. YSCC डोंबिवली म्हटल्यानंतर त्यांची भूमिका महत्वाची असते. विजय पवार करण भाणे आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत YSCC डोंबिवलीमध्ये. कालही आपण त्यांना खेळताना पाहिलं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. एक सिंगल मिळाले. धावसंख्या 5 वरती आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये 5 धावा सनील पाटीलने खर्च केलेत. YSCC विरुद्ध एल.एन.टी. खोनी. सेकंडला प्रितेशने पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय. बघायचे पंचांचा इशारा काय येतोय. 2 धावा डिक्लेअर आहेत. 2 धावेने खातं उघडलं जाईल ते फलंदाज प्रितेश पाटीलचं. दोन धावाने खातं उघडलं गेले ते प्रितेशचं. धावसंख्या 7 वरती आपल्याला पाहायला मिळते. ती प्रथम बॅटिंग करत असताना एल.एन.टी. खोनी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विकासजी ठोंबरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. स्लोअर वन चेंडू होता. फसवा चेंडू होता. तिथे फसवलाय प्रितेशला. यासाठी जाड रसलं होतं. डीप मध्ये ऋतिक पाटील एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का एल.एन.टी. खोनीला. सात वरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज संदीप पाटील मॅन फ्रॉम ऐरेगाव. डावकऱ्याचा फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 वरती पहिला धक्का लागलाय. यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल भूमिक 11 आणि त्यांच्या विरोधात सार्थ 11 अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे. सार्थ 11 आणि भूमिक 11. पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच. पहिली विकेट मिळाली सनील पाटीलच्या खात्यामध्ये. ऋतिक पाटीलने एक चांगला झेल टिपल्याने तर डावकऱ्याचा बॅटर संदीप पाटील आलाय बॅटिंग करण्यासाठी मॅन फ्रॉम ऐरेगाव. दोन्ही खेळाडू एकाच टीम मध्ये खेळत आहेत. ऐरेगाव ग्रामीणसाठी सनील पाटील आणि संदीप पाटील. आणि आता मात्र शहरी क्रिकेट आहे त्यामुळे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. सनील पाटीलला तुम्ही पाहतायत पहिले यश मिळाले. 7 वरती पहिला धक्का लागलाय. मैदानाच्या आतमध्ये टीम एल.एन.टी. खोनी या टीमला
5 ओव्हरची मॅच आहे. सनील पहिलाच बॉल टर्न केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावा धावून घ्यायच्यात आता मात्र. 2 धावा इथे मिळालेत. फलंदाज संदीपचं खातं उघडलं तर 2 धावेने धावसंख्या 9. 1 गडी बाद. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 9 धावा धापलकावरती लागल्यात. LNT खोनी विरुद्ध YSSC डोंबिवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच 2 सामने जिंकून I11 डोंबिवली कृष्णादादा कीर यांचा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. दोन्ही मॅच मध्ये अजय जाधव मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. सनील पाटील चांगला बॉल होता. एक सिंगल मिळाली लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 1-0. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 विकेट मिळाली. 10 धावा खर्च केल्या सनील पाटीलने. अमोल फराड अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ज्याने पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला होता तो 5 वरती बॅटिंग करतोय. प्रितेश पाटील थोडेसे लवकर बाद झाले. 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतर सार्थ 11 विरुद्ध भौमिक 11 मध्ये मॅच होईल. त्यामुळे दोन्ही कॅप्टनने रिपोर्टिंग करायचे लवकरात लवकर. पुढची लढत पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे असतील. पहिल्या षटकात 10 धावा आल्या. दुसऱ्या षटक घेऊन त्यात गोलंदाज ऋतिक पाटीलला तुम्ही पाहतायत. आणि या दरम्यान तुम्ही पाहतायत सर अजय मडवी यांचं आगमन झालंय. मॅन फ्रॉम मोठी देसाई. सर या नावाने ते भरपूर प्रसिद्ध आहेत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि कालच त्यांच्या संघाने 45 धावांचे संरक्षण केलं होतं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये. आणि त्यानंतर 54 धावा सहज चेस केल्या आणि त्यानंतर बाय मिळाली. त्यामुळे सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय जर्मन मोठी देसाई. अजय मडवीने सुद्धा चांगली गोलंदाजी केली कालच्या दिवसात. आणि आता शहरी क्रिकेटकडे थोडंसं लक्ष दिलंय. LNT खोनीमध्ये कदाचित ते इनॅक्शन मध्ये. दुसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज ऋतिक पाटील. भारताच्या बायकरमॅनच्या रेसमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती असणारा खेळाडू वडवली गावचा ऋतिक पाटील. कुटप्प्याचा बॉल होता. व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. आत्ताच आपण टायगर चषक ही स्पर्धा पाहिली. संपन्न झाली 2025 नाईट. आणि सलग 4थ्या वर्षात ती स्पर्धा जिंकली. 4 वेळा एकाच स्पर्धा जिंकणं इतकं सोपं नाहीये. आणि वडवली बीने तो कारनामा केला. आणि सलग 2 वर्ष ऋतिक पाटील मालिकावीरची बाईक त्याने पटकावली 2024 आणि 2025. मुरबाडची स्पर्धा तुम्ही पाहिली. मुरबाड वडवली तिथेही त्याला बाईक मिळाली होती. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. मात्र कदाचित आपण पाहायला लागलाय बॉल असं पंच दर्शवतायत असं वाटतंय. त्यामुळे डॉट बॉलची ते समाप्ती येईल. आणि 24 तासात यावर्षी 2 बाईक सुद्धा त्याने पटकावल्या. उंबाडेची स्पर्धा तुम्ही पाहिली आणि रायगडमध्ये एक स्पर्धा पाहायला मिळाली. सध्या चर्चेत आहे ऋतिक पाटील हे नाव. शॉर्टर प्लेनचा बॉल होता. टायमिंग झालंय का क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये. धावा तुम्हाला धावून घ्यायचे आहेत. जर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला नाही तर मात्र डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा मिळतील. 12 धावा धापलकावरती लागल्यात. ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवर. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा ते सातत्याने खेळतात. यावर्षी साई शिवाजी शेलारेंना तुम्ही पाहिलं ISPL मध्ये. त्यामुळे डोंबिवलीचं नाव उंचावलं. या खेळाडू ज्यावेळी ISPL मध्ये खेळतात. केतन मात्रेला तुम्ही पाहिलं. साई शेलारेंना तुम्ही पाहिलं. आपल्या विभागातील 2 खेळाडू. भिवंडीमधनं भावेश पवारलाही तुम्ही पाहिलं. अकुटप्प्याचा बॉल होता. टायमिंग झालं नाहीये. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. संदीपला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद होईल. तुषारने एक चांगला झेल टिपलाय. ऋतिकच्या खात्यामध्ये पहिली विकेट. संदीप माघारी परततोय. LNT खोली संघाला अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये 12 या धावसंख्येवरती
यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल भूमिक 11 विरुद्ध सार्थ 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. मैदानाच्या आतमध्ये चालू असणारा सामना. YSCCने टॉस जिंकलाय, गोलंदाजी ते करतायत आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले त्यांनी LNT खोनी या टीमला. प्रेम भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. मॅन फ्रॉम उंबारली, सिनियर प्रेम. ज्युनियरलाही तुम्ही पाहिलं मागच्या मॅचमध्ये आणि आता सिनियर उंबारलीमध्ये मोठा धमाका तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 15 मार्च ते 19 मार्च नाईट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते येणाऱ्या मार्च महिन्यात. पहिलाच बॉल, फेवरेट फटका ते खेळत असताना कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 16 धावा धापलकवती लागल्यात. हे फेवरेट फटकेत प्रेम भोईरचे. उंबारली संघाटी सातत्याने चांगलं क्रिकेट. मागच्या वर्षी मकर संक्रांत ट्रॉफी टेनिस क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेत सुद्धा 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम, अनेक अर्धशतक पाहावं लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 17 धावा धापलकवती लागलेत. दोन्ही खेळाडू ग्रामीणचे जे दोन्ही खेळाडूंना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. ऋतिक कशा प्रकारे गोलंदाजी करतोय प्रेमला माहिती आहे, प्रेम कशा प्रकारे बॅटिंग करतोय हे ऋतिकला माहिती आहे. त्यामुळे चांगलं बॅटर रंगेल मैदानाच्या आतमध्ये. ब्लॉक कॉलला चेंडू होता, त्यालाही खोदून काढलाय. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरनं आलेत. 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 19. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्या ते 19. प्रथम बॅटिंग करत असताना LNT खोणी आणि त्यांना फाईट करतोय तो YSCC डोंबिवली. आणि नंतर तुम्हाला पाहायला मिळेल भूमिक 11 विरुद्ध सार्थ 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये भूमिक 11 विरुद्ध सार्थ 11. बारा बॉलमध्ये 19 धावा आतापर्यंत खर्च केलेत. आणि बघायचं आता तिसरं षटक कोण घेऊन येतोय टीम YSCC डोंबिवली. आताच अभिनव येथे स्पर्धा झाली, अभिनव ग्राउंडमध्ये, त्या स्पर्धेत सुद्धा चॅम्पियन होता YSCC डोंबिवली. करण आलेत गोलंदाजी करण्यासाठी. नावात रन आहेत, मात्र बघायचे आता रन थांबवत आहेत की रन खर्च करतायत. डावखुऱ्याचे गोलंदाज करणला तुम्ही पाहतायत. तिसऱ्या षटकामध्ये यष्टिरक्षक ऋतिक पाटील आहेत. फर्स्ट स्लिपमध्ये प्रथमेश पाटील आहेत. राजा जाधव पंचांच्या भूमिकेत आहेत. गौरव सरांना तुम्ही पाहतायत. पहिल्या फेरीतली तिसरी मॅच. करणचा पहिलाच बॉल व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, मात्र तिथे थोडीशी हुलकावणी दिली आहे साई शेलार यांना. थोडासा डायव्हर्ट झाला चेंडू, त्यामुळे 2 धावा इथे मिळाल्या. 2 धावसंख्या पुढे सरकते ती 21 वरती. तिसरं षटक प्रगती पत्रावर असताना पहिल्या फेरीतील तिसरा सामना YSCC विरुद्ध LNT खोनी मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळते. यानंतर भूमिक 11 विरुद्ध सार्थ 11 पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच. चांगल्या मॅचेस रंगतील, चांगले बॅटल तुम्हाला पाहायला मिळतील आज संपूर्ण दिवसभरात. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, टायमिंग झालं नाहीये. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला होता, मात्र बॉल कदाचित दिसला नाहीये. एकच धाव घेतली. धावसंख्या 22. आणि यासाठी आम्ही सांगत असतो कॅपचा तुम्ही वापर करा, ग्लेअरचा वापर करा, आणि क्रिकेटसाठी ते पोषक आहे. बऱ्याच वेळा अशा कॅचेस मागात पडतात. कारण अमोल फराड मॅन फ्रॉम पागड्याचा पाडा एक चांगला फलंदाज आहे, तो कधी आक्रमक होऊ शकतो या मॅच मध्ये जर त्याला जीवदान मिळालंय. YSCC डोंबिवली संघ तुम्ही पाहतायत. सुजित नावडे साहेबांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. अशोक सिंग यांचा कटआउट तुम्ही पाहतायत. महेशजी पाटील, विजयजी बाकाडे. आणि हा चांगला बॉल होता. फलंदाज सर बीट झाले होते, मात्र ऋतिकही बीट झाले.
बाईटच्या स्वरूपात एक सिंगल मिळाले. 1 धावसंख्या पुढे सरकते ती 23 वरती. करण चांगली गोलंदाजी करतायत. वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आहे. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. एका बाजूला LNT कोहली, दुसऱ्या बाजूला YSCC डोंबिवली. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. हाही चांगला बॉल होता. लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. तिथे फिल्डिंग चांगली, एक सिंगल मिळाले. करणने धावांवरती थोडंसं रोख लावलंय या मॅच मध्ये. आता धावसंख्या 24 धावा दापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज मात्रे यांच्याकडनं अमोल फराडला 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि या दरम्यान चौकार आलाय प्रेमच्या बॅटमधून. 28 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 28 धावा झाल्यात. टॉस साठी उपस्थित राहायचे भूमिक 11 आणि सार्थ 11. प्रशांत बाविस्कर यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे मित्र बाविस्कर यांचं आगमन झाले. 3 षटकाचा खेळ संपलाय. 28 धावा दापलकरती आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा दापलकरती लागलेत. आतापर्यंत आपण पाहतोय 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कारण 5 ओव्हरची मॅच आहे. करणने चांगली गोलंदाजी केली आहे. गोपाल मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव आयोजित सुवर्ण महोत्सव चषक 2025 तुम्ही पाहतायत. या दरम्यान आमचे मित्र प्रशांत बाविस्कर यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 34 षटक घेऊन येत आहेत गोलंदाज. तीन षटकाचा खेळ संपलाय. 28 धावा दापलकरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि 4थं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज. बॉलर्स नेम ऋषी. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 4थं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज ऋषीला तुम्ही पाहतायत. 5 ओव्हरची मॅच. ऋषीचा पहिलाच बॉल उंच गेलाय. तिथे जजमेंट चांगलं आहे. फिल्डिंग ही चांगली आपल्याला पाहायला मिळाली. ओमकार तिथे होते, मॅन फ्रॉम कोपरगाव. 3 धावा आता पूर्ण झाल्यात. बघायचे 4थी पूर्ण होईल का. आता 3च मिळतील. 3 धावसंख्या पुढे सरकली ती 31 वरती. 31 धावा दापलकरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4थं षटक प्रगती पथावर आहे. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. 2 सामने जिंकलेत. I11 डोंबिवली तो संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. नाही तर 4थ्या षटकात आपण मध्ये ऋषीच्या पहिल्याच बॉलवरती फिल्डिंग चांगली केली ओमकारने. मात्र 3 धावा मिळाल्या. षटकार थांबवलाय त्याने फिल्डिंगचं स्टँडर्ड जपत असताना. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. आणि हेच तर व्हेरिएशन आहे ऋषी या गोलंदाजाकडे. डॉट बॉलची समाप्ती होते. 4थं षटक प्रगती पथावर असताना 5 ओव्हरची मॅच. अमोल फराडने 3 चेंडू 3 षटकार मारले तर सूरज मात्रे नवापाडा यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अकोट टप्प्याचा बॉल प्रेम भोईरने पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. थर्टी 37 धावा आपल्याला धापलकरती पाहायला मिळत आहेत.
प्रेमच्या बॅटमधून षटकार आलाय, ज्या षटकाराची नितांत गरज होती. .37 37 धावा झाल्या. चौथं षटक प्रगतीपथावर असताना या स्पर्धेमध्ये 63 धावा सुद्धा चेस केल्यात पहिल्याच मॅच मध्ये i11 डोंबिवलीने. हा वेगवान बॉल होता. ऋषीचा उत्तर नाहीये प्रेमकडे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. षटकारानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो ऋषी. 4 चेंडू आतापर्यंत ऋषीने फेकलेत. 9 धावा त्याने खर्च केलेत. 37 LNT खोनी प्रथम बॅटिंग करत असताना 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. अकुट टप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी दुसरा सिक्सर प्रेमच्या बॅटमधून. 43-43. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि असे चेंडू जर प्रेमला मिळाले तर नक्कीच त्याच्यावरती षटकाराचीच मोहर लागणार आहे. त्रेचाळीस धावा झाल्या. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. युट्यूबला जाऊन तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे सुवर्ण महोत्सव चषक 2025 आणि अजून एक येईल. तिसरा षटकार या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. चौथं षटक इथे समाप्त झालं. 49 धावा दाबल कधी लागल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि नंतर शेवटचं षटक पुन्हा घेऊन येतात गोलंदाज करणला रन थांबवावे लागतील आता या मॅच मध्ये, कारण की 49 धावा ऑलरेडी झालेले आहेत. पांडुरंग अभिमन्यू पाटील यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 2 आलेत आतापर्यंत. ज्यावेळी प्रेमला स्ट्राईक येईल त्यावेळी त्याच्याकडे संधी असेल सलग 3 षटकार मारण्याची. अभिमन्यू पाटील जुने डोंबिवली यांच्याकडे पारितोषिक सलग 3 षटकार 1000, विकेट हॅट्रिक 1000. पहिल्याच मॅच पासून त्यांनी बक्षिसांचा वर्षाव केलाय. दुसऱ्या सत्रामध्ये मनीष बागले आपल्या सोबत जोडले जातील. याच डोंबिवलीचे एक अप्रतिम समालोचक. मध्ये धावा झाल्यात 49 49. आणि आता करण आलेत शेवटच्या षटकामध्ये. टॉस साठी उपस्थित राहायचे भूमिक 11 आणि सार्थ 11. अकुट टप्प्याचा बॉल होता, टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अमोल फराटची विकेट इथे गमावी लागली. ती LNT खोनी टीमला फलंदाज बाद होईल. तर प्रेम चांगली बॅटिंग करतात, त्याच्याकडे स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं. आता 49 वरती अजून एक धक्का लागलाय. भूमिक 11 गंधारी टीमचे कॅप्टन आलेले आहेत आशुतोष चव्हाण. त्यामुळे सार्थ 11चे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आणि आता बॅटिंग करण्यासाठी येतात नवीन फलंदाज मॅन फ्रॉम भरोडी अजय पाटील. सध्या लेदर बॉल क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने ते खेळत आहेत. भिवंडी मधील भरोडी गावचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो अजय पाटील. आले आले साईशी थोडीशी चर्चा त्यांनी केली. ही वैशिष्ट्य आहे ग्रामीणचं. खेळाडू कोणत्या गावचे कधीच पाहिलं जात नाहीये, कारण भिवंडीमध्ये सातत्याने साई शेलार यांचा कंबालपाडा संघ सातत्याने खेळत असतो. रायगड, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि सध्या शहरी क्रिकेट आता खेळत आहेत साई. ISPL मध्ये सुद्धा साई शेलार तुम्ही पाहिलं आणि एक वेगळा आनंद होता कल्याण डोंबिवलीला. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, त्याला पाठवलाय तुषार पाटील यांच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. अजय पाटीलच्या बॅट मधून आलाय पहिल्याच बॉल वरती सिक्सर. फिफ्टी 55 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 55 धावा धाबावर कधी लागल्यात. अजय पाटीलच्या बॅट मधून पहिला सिक्सर. भरोडी गावचा ब्रँड दाखवणारा षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. करणच्या विरोधात षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रेम भोईर नोन सेकंडला आहेत आणि आता प्रथमेश चर्चा करतात, कारण प्रथमेशला माहिती आहे 60+ झाले, आता थोड्याशा कठीण जाऊ शकतात या मॅच मध्ये. भूमिक 11 गांधारी टीमचे कॅप्टन आलेले. सार्थ 11चे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. पंचावन्न धाबा झाल्यात. हाय चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. अजय पाटीलच्या बॅट मधून आलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. त्यामुळे लगेच एटीएम खुला केलाय अभिमन्यू पाटील यांनी की या बॉलवरती जर षटकार आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइस मिळेल अजय पाटीलला. आणि तीच संधी प्रेमकडे सुद्धा आहे. म्हणजे ज्यावेळी प्रेमला स्ट्राईक येईल 1000 रुपयाचं कॅश प्राइस मिळू शकतो. सलग 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 विकेट. एका खेळाडूने आतापर्यंत पारितोषिक या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये पटकावलं होतं. आणि बघायचं आता करणच्या विरोधात रन येत आहेत. अखूट टप्प्याचा बॉल होता. टायमिंग झाले का नाही, उंच गेलाय. सनील पाटील तिथे आहेत. 2 धावा इथेही मिळालेत. 63 धावा झाल्यात. 63 धावा ऑलरेडी चेस झाल्यात या स्पर्धेमध्ये. पहिल्याच मॅच मध्ये IL चेस केल्या होत्या. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. संधी होती अजयकडे. मध्ये एखादा बॉल प्रेमला मिळाला तर त्याच्याकडेही संधी राहील. आणि ती संधी दिली मला वाटतं अजयने आता की एक शेवटचा बॉल तुला खेळायचंय. 64 धावा झाल्यात. शेवटचा बॉल आहे. या बॉलवरती षटकार आला तर प्रेमला 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल अभिमन्यू शेठ पाटील यांच्याकडनं. बॅक टू बॅक 2 षटकार प्रेमने ऑलरेडी मारलेले आहेत. आणि त्यानंतर आता त्यांना बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक आली आहे. 64 धावा झाल्यात. बॅक टू बॅक 2 षटकार प्रेमने ऑलरेडी मारलेले आहेत. उंबारली गावचा खेळाडू आहे. 9 सेकंडला अजय पाटीलला तुम्ही पाहतात, मॅन फ्रॉम भरोडी. दुसऱ्या इनिंग मध्ये ऋतिक पाटील, साई शेलार, सनील पाटील, प्रथमेश पाटील. त्यामुळे बॅटिंग लाईनअप चांगली आहे याही टीमकडे. तुषार पाटील सारखा फलंदाज या संघामध्ये. ते कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. 64 झालेले आहेत. चांगला बॉल होता. करणचं कौतुक करेल. शेवटचा बॉल त्यांनी चांगला टाकलाय. LNT खोनी संघाने 65 धावा केल्यात आणि 66 धावांचा आता पाठलाग करायचा YSSC डोंबिवली संघाला. दुसऱ्या सत्रामध्ये मनीष बागले आपल्यासोबत जोडल्या जाईल. त्या अगोदर सारथी 11चे कॅप्टन टॉस साठी यायचे आणि भूमिक 11 गांधारी कल्याण. आमचे मित्र आपण पाहतोय विकी पाटील गांधारी यांनी प्रस्तुत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. भूमिक 11 आणि दुसऱ्या बाजूला सारथी 11. दोन्ही कॅप्टन या लवकरात लवकर. आमचे मित्र प्रशांत बाविस्कर सुद्धा उपस्थित आहेत. खास कल्याणवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या सत्रामध्ये मनीष बागले आपल्यासोबत जोडले जातील. भूमिक 11 गंधारीचे कॅप्टन आलेत. सार्थक 11चे कॅप्टन कुठे असेल आपण त्वरित रिपोर्टिंग करा. आशुतोष चव्हाण आलेत. एक अप्रतिम दर्जाचे क्रिकेटर आहेत. सार्थक 11 टीमचे कॅप्टन कुठे असेल आपण त्वरित रिपोर्टिंग करा. आणि येस बॅटर्स पाठवायचे आहेत. दोन्ही बॅटर्स पाठवा मैदानात. ओके.
LNT खोनी संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 65 धावा बनवल्यात. 66 धावांचा उच्चांक त्यांनी गाठलाय. पण समोर देखील ना तेवढाच बलाढ्य संघ आहे. ज्या संघामध्ये ऋतिक पाटील सारखा बॅटर आहे, साई शेलार सारखा बॅटर आहे, त्या संघामध्ये नक्कीच प्रथमेश पाटील सारखा बॅटर आहे. अगदी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा आपण विचार केला तर सगळेच तारे सितारे या मैदानामध्ये आहेत. ते इथे लढत करतायत या सुवर्ण महोत्सव चषकासाठी 2025. पहिली वैली ही आपली संकल्पना असणार आहे. गोपाळ मित्र मंडळ आयोजित. आपल्या मंडळाला देखील ना 50 वर्ष झालेत. म्हणजे सुवर्ण महोत्सव आपल्या या मंडळाचा असणार आहे. साजरी करण्यासाठी क्रिकेटचा खेळ त्याहून चांगलं काय असणार आहे. आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली उद्योजक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. चला YSCC थोडीशी विनंती असणार. नक्कीच उन्हाचं सावट देखील आहे, आम्ही देखील जाणतो. प्रचंड ऊन आहे, तरी देखील 2 बॅटर्स पाठवायचे आहेत कारण 8 संघ आहेत. खुल्या गटातील सामने आपण आज एन्जॉय करतोय. समोरचा संघ देखील तेवढाच बलाढ्य पाहायला मिळतो आपल्याला. YSCC विपक्ष LNT खोनी. काय बॅटिंग झाली LNT खोनी संघाची. प्रेम यांची बॅटिंग देखील उल्लेखनीय राहिली आहे. अगदी अजय पाटील आले शेवटच्या क्षणाला आले आणि हीच तर त्यांची ओळख आहे की अगदी स्लॉग हिटिंग करण्यासाठी त्यांना पाठवलं जातं. एक पिच हिटर असतो ना आपल्या टीममध्ये, तशीच बॅटिंग अजय पाटील यांनी करून दाखवली. अमोलची बॅटिंग देखील उल्लेखनीय राहिली आहे. प्रितेश पाटील लवकर बाद झाले, संदीप देखील लवकर बाद झाले, पण त्यानंतर डाव सावरला. प्रेम यांच्या बॅटिंगचा विचार केला तर वैयक्तिक 29 धावा प्रेमनी देखील केल्यात. ऋतिक आणि मयूर यांची ही सलामी जोडी. संदेश येतात गोलंदाजी मार्गवरती. पहिले षटक ना खूप निर्णायक असणार आहे. दोन्ही टीमसाठी पहिले षटक निर्णायक आहे कारण 65 धावा बनवल्या. 66चं लक्ष इथे असणार आहे. नाणेफेकीसाठी भूमिक 11 टीमचे कॅप्टन आले. सार्थक 11 टीमचे कॅप्टन कुठे असेल आपण त्वरित या. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, अंगाचा वेग घेणारा चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी, पण दिशेपासून बाहेर हा चेंडू निघून जातोय. पंचाने देखील टर्न घेतलाय, दोन्ही हात समांतर केलेत आणि पहिलाच बॉल जो फेस केलाय ना त्यावरती वंतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होते. जी धावा झाल्यात 66, त्याचा पाठलाग इथे सुरू आहे. एक धाव नक्कीच मिळाली आहे पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉलच्या सहाय्याने, अतिरिक्त स्वरूपाच्या सहाय्याने. पुढील चेंडू यावेळी देखील ड्रिल करायचा प्रयत्न केला होता. कव्हर स्टेशनला टार्गेट करायचा प्रयत्न होता, लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, पण योग्य ती गोलंदाजी होते. गोलंदाजाचा विचार केला ना तर गोलंदाजाकडे देखील वेग प्रचंड, वेगेवरती स्वार इथे गोलंदाज होतोय. दोन्ही चेंडू अगदी गतिशील झालेत. खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि नाविन्यांनी उभारण्यात आलेली ही खेळपट्टी जी आपण पाहतोय ना ती देखील तेवढीच चांगली साथ देते गोलंदाजाला. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील बॉडीला टर्न केलंय, योग्य त्या दिशेवरती केलाय प्रहार. दुसरा चेंडू फेस करत असताना मैदानाच्या बाहेर केला डिस्पॅच. येतोय षटकार. अप्रतिम अप्रतिम दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. सार्थक 11चे कॅप्टन कुठे असेल आपण त्वरित रिपोर्टिंग करा. सार्थक 11 टीमचे कॅप्टन कुठे असतील आपण त्वरित रिपोर्टिंग करा. आयोजक आपल्याला वारंवार सूचना करतात इनिंग्स ब्रेकमध्ये प्रथमतः नाणेफेकीचा कौल होणं गरजेचं आहे.
सार्थक 11 टीमचे कॅप्टन कुठे असेल आपण त्वरित रिपोर्टिंग करा. पहिला चेंडू गोलंदाजाच्या नावावरती, त्यानंतर बरसलाय, प्रहार केलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्यात आलाय. हा देखील स्वीपचा फटका आहे, लाजवाब फटका आहे. 2 चेंडूंवरती 2 षटकार इथे ऋतिकच्या देखील बॅटमधून येत आहेत. अप्रतिम दर्जेदार बॅटिंग होत आहे. प्रहार प्रहार आणि फक्त प्रहार पाहायला मिळतोय, फक्त आक्रमण पाहायला मिळत आहे. काय अटॅक केलाय. 2 चेंडू आणि 2 षटकार आले. तिसरा मारला तर नक्कीच अभिमन्यू पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे ऋतिक पाटील याला. खूप चांगली बॅटिंग होत आहे. ऋतिक देखील म्हणतोय ना की धावसंख्या कुठलीही मोठी नाही आहे, तुम्ही देखील आक्रमण केलंय, अटॅक केलाय, आम्ही देखील कसं खेळायचं हे जाणतोय, आम्ही देखील आक्रमण करू शकतो, अटॅक करू शकतो. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार. पहिला बॉल आपण बघितला तो वाईड होता, दुसरा बॉल निर्धाव आला, त्यानंतर दोन्ही शॉर्ट पिच चेंडू होते ना, त्या दोन्हीही चेंडूंवरती अटॅक केलाय. पॉवर प्लेचा षटक इथे सुरू आहे. त्या षटकामध्ये आता फील्डमध्ये तब्दिली बघायला मिळते, आपल्याला फेरबदल पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल यावी स्विच हिटचा फटका आहे. चेंडू नक्कीच घोषांकित क्षेत्रामध्ये निघून जाणार आहे. 2 एका धावेसाठी निघून जातोय. धाव मिळणार इथे फक्त आणि फक्त 1. पण फटका अप्रतिम होता बघा, बॉडीला काय योग्य त्या वेळेवरती टर्न केलं. पंच सिंगल आहे ना, एकच धाव आहे गौरव सर. ओके. धाव झाला 14 धाव फलकावर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्विच केलाय. यावेळी देखील थोडीशी दिशा बदलली होती. चांगली गोलंदाजी होत्या, चांगली गोलंदाजी होते बघा. जर जेव्हा बॅटर स्वीप करतो, जेव्हा बॅटर स्विच हिट करतो ना, त्यावेळी त्याच्या पाळ्यामध्ये म्हणजे त्याच्या अंडर दी आहे, त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू फेकला तर नक्कीच बाहेर फिरकवण्याची ताकद आहे. ती क्षमता नक्कीच ऋतिककडे आहे. त्या क्षमतेपासून थोडासा लांब ठेवतोय. चांगला कमबॅक केला. त्या 2 षटकारानंतर 2 चेंडूंवरती फक्त 2 धावा आल्यात. आणि एकूण धावा संख्येचा विचार केला तर धावा झाल्या धाव फलकावरती 15. चेंडू झालेत आतापर्यंत 5 चेंडू 15 धावा. पॉवर प्ले मध्ये ना पॉवर पॅक बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. खूप चांगली बॅटिंग होत आहे. 2 षटकार देखील उल्लेखनीय होते. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारे ते 2 षटकार होते. त्यावेळी शेवटचा चेंडू असणार आहे. गोलंदाजाचा पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळतोय की ऋतिकच्या बॅटमधून एक चांगला फटका बघायला मिळतोय. नेक्स्ट बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा आपण बघितलं ना, वेग 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 आणि प्रचंड वेग गोलंदाजाकडे. वेगेवरती स्वार झालाय. थोडासा लांब इथे चेंडू ठेवला होता. गोल्डन स्पॉटला अटॅक केलाय. गोल्डन स्पॉट वरून अँगल जो क्रिएट करतो ना लेफ्ट आर्म गोलंदाज, तसंच अँगल क्रिएट करून हलकासा बाहेर चेंडू निघाला. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली आहे. खूप चांगली गोलंदाजी. त्या 2 षटकारानंतर केवढा चांगला कमबॅक इथे करून दाखवलं आपल्याला संदेशने देखील. षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. बिनबाद आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती आहेत. 66 धावेंचं लक्ष आहे. भलं मोठं लक्ष आहे, डोंगरा एवढं लक्ष आहे, पण नक्कीच डोंगराचा पायथा इथे गाठलाय म्हणायला हरकत नाहीये. धावा झाल्यात 15 धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विकी येतोय गोलंदाजी मार्कवरती. विकी माने येतोय गोलंदाजी मार्कवरती. चला टॉस साठी या, रिपोर्टिंग करा. सार्थक 11 शेवटचा आणि अंतिम कॉल असेल आपल्यासाठी. विकी येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अगदी चांगल्या स्पॉटवरती लँडिंग होतोय. चेंडूला स्वीप करायचा प्रयत्न इथे देखील केला होता. बॅटची हलकीशी कडा लागली असावी आणि त्यानंतर चेंडू नक्कीच मागच्या दिशेने निघून गेला. बॅटची कडा लागली. 1 धाव नक्कीच मिळणार आहे. मयूर बॅटिंग साठी आहेत. मयूर आणि ऋतिक पाटील खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत करताय. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा झाल्यात धाव फलकावरती. दुपारचं सत्र आहे. अगदी खेळपट्टी देखील तापली आहे. प्रेक्षक देखील उभे आहेत, पाहतायत आणि बघण्यासाठी योग्य ते कारण आहे. अगदी तारे सितारे आपल्या टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेटचे कल्याण डोंबिवली असू देत, मग भिवंडी असू देत, सगळे तारे सितारे पाहायला मिळतात आपल्याला रेल्वे मैदानावरती.
विकी गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे, स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि ऋतिक पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आलाय. दोन्ही ही षटकं खूप महत्वाची आहेत कारण पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे सुरू आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आहेत, दुसऱ्यामध्ये 3 खेळाडू असू शकतात. नेक्स्ट बॉल, यावेळी अगदी लोअर फुल टॉसचा चेंडू होता, भिरकवण्याचा इथे देखील प्रयत्न केलाय. चेंडू जाणार आहे खुशांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. ते देखील 2 धावा मिळतात. ऋतिक पाटील यांच्यावरती ना आपण अशी गोलंदाजी नाही करू शकत. अगदी बघितलं तर पायावरती आदळणारा चेंडू होता, लोअर फुल टॉस चेंडू होता आणि ही क्षमता ना त्या बॅटरकडे आहे, प्रचंड क्षमता आहे त्या बॅटरकडे. एक वर्ष अनेक मैदान या बॅटरनी गाजवल्यात. संदपच्या स्पर्धेमध्ये देखील अर्धशतक झळकवण्याचा विक्रम ऋतिकच्या नावावरती राहिलाय. पुढचा चेंडू यावेळी ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, पंचांनी नो कॉल केला. पॉपिंग क्रिजच्या बाहेर अगदी पाय गेला असावा, नो कॉल पंचांनी केलाय. नो +1 इथे मिळेल आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. मयूर यांच्यासाठी ती सुवर्ण संधी आहे, बघत त्या फ्री हिटचा वापर कसा करतायत. चला पंचांशी वाद घालायचा नाही आपण. विकी संपूर्ण टीम चला पंचांशी वाद करायचा नाही, संपूर्ण टीम एकत्रित यायचं नाहीये. पंच आपला काय डिसिजन असेल तोच ग्राह्य इथे धरला जाईल. चला पूर्ण टीम आपल्याला विनंती, आपण पंचांशी वाद करू नका. यावेळी फ्री हिटचा चेंडू आहे, फ्री हिटच्या चेंडूवरती देखील प्रहार केलाय आणि आता मयूरची बॅट देखील आग उघडते, षटकार येतोय. फ्री हिट वरती योग्य तो प्रहार केलाय. 6 धावांनी धावफलक देखील पुढे सरसावतोय, धावतोय. धावा झाल्यात धावफलकावरती, 26 धावा झाल्यात धावफलकावरती. दुसरा षटक मार्ग असतंय. खूप चांगली बॅटिंग होत आहे, खूप चांगलं आक्रमण पाहायला मिळते आपल्याला. समोरच्या टीमने देखील 65 केल्या, 66 धावांचं लक्ष ठेवलंय, पण त्या लक्ष्याचा पाठलाग बघा किती चांगला होता, किती सुदृढ पाठलाग होतोय. अशाच मॅचची आपल्या सगळ्यांनाच आवश्यकता होती, अपेक्षा होती आणि अपेक्षेला इथे खरा उतरणारा हा सामना आहे. इथून जर कमबॅकचा जर आपण विचार केला, एल&टी कोहली संघाचा कमबॅक करणं म्हणजे काय, तर कमबॅक करणं म्हणजे विकेट्स घेणं, डॉट बॉल टाकणं. पण जर YSCC टीमचा विचार केला ना, तर ही अशीच बॅटिंग करत राहणं हाच त्यांचं कार्य असणार आहे. नेक्स्ट बॉल, यावेळी पुढ्यातला चेंडू होता, पुढ्यातला चेंडू ठेवणार नाहीये कारण हा चेंडू स्लॉट मध्ये प्लॉटच्या बाहेर केलाय डिपॉझिट. अजून एक षटकार येतोय मयूरच्या बॅट मधून. मयूरने देखील 2 चेंडूंवरती 2 षटकार मारलाय, तिसरा मारला तर 1000 रुपयाचा पारितोषिक अभिमन्यू पाटील साहेब यांच्याकडून असणार आहे. बघा ते पारितोषिक मिळवतोय का.
खूप चांगली बॅटिंग होते, खूप चांगली बॅटिंग होते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल आणि पॉवर पॅक बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला दोन्ही बॅटर्सची. ऋतिक पाटील पहिल्या षटकामध्ये बरसले, मयूर दिवेकर दुसऱ्या षटकामध्ये बरसतात. धावा झाल्यात 32 धावफलकावरती, 66 धावेंचं लक्ष, 32 धावा झाल्यात धावफलकावरती. जे साथी समालोचक, लेजंड समालोचक नितीनजी कालन सर देखील पाहतात, मॅच बघतात, एन्जॉय करतात. बघा ग्रामीण क्रिकेट म्हटलं ना की षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा, यावेळी भिरकवून दिलाय, पाठवलाय चेंडूला लांब 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 आणि मिड विकेटच्या बाहेर. हा देखील आलाय षटकार. व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका. षटकारांची हॅट्रिक वसूल केली आहे, म्हणजेच 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आपल्या खिशात घातलंय. अभिमन्यू पाटील साहेब, आपलं देखील मी धन्यवाद मानणार आहे. 1000 रुपये मयूर दिवेकर यांच्या खात्यामध्ये. 1 टू गो. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्या धावफलकावरती, 38 धावा झाल्या धावफलकावरती, 66चा पाठलाग सुरू आहे. पहिली मॅच देखील आपण अशीच काहीतरी बघितली जिथे 63 धावा करायच्या होत्या, 4-5 चेंडू ठेवून त्या धावा बनवल्या होत्या. इथे काय घडतंय, काय बॅटिंग होत आहे. नेक्स्ट बॉल, यॉर्करचा वापर केलाय, ब्रह्मास्त्र म्हटलं जातं गोलंदाजाकडे आणि योग्य ती वेळ आहे. जेव्हा आपल्याकडे आपल्यावरती वारंवार प्रहार होतोय, समोरून आक्रमण होतोय ना, त्यावेळी आपल्याकडे असलेलं सगळ्यात चांगलं अस्त्र बाहेर काढा आणि ते यॉर्कर आहे गोलंदाजासाठी. तो यॉर्कर बाहेर काढलाय. एक धाव इथे देखील मिळणार आहे. षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि धावा लागल्या धावफलकावरती. 39 धावा लागल्या धावफलकावरती. 18 चेंडू आणि 27 धावेंचं समीकरण आहे. वा, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. काय सामना इथे रंगतोय. हाय स्कोरिंग मॅचेस ना बघण्यासाठी नक्कीच खूप इंटरेस्टिंग असतात. मग ते प्रेक्षक असू देत, मान्यवर असू देत, खेळाडू असू देत. कारण फटकेबाजी बघायला मिळते, आक्रमण बघायला मिळतं, अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतं आपल्याला. आणि कुणाला आवडत नाही अटॅकिंग क्रिकेट. अजय मडवी येतात गोलंदाजी मार्कवरती. मॅन फ्रॉम मोठी देसाई. या खेळाडूकडे देखील ना अनेक वर्षाचा अनुभव आहे. प्रतिस्पर्धी संघासमोर देखील तेवढीच चांगली कामगिरी अनेक वर्षापासून केली आहे आणि अजयला आता करून दाखवावं लागणार आहे. डॉट बॉल्स टाकावे लागतील. ही जी पार्टनरशिप, जी बहारदार पार्टनरशिप पाहायला मिळते ना, त्याला कुठेतरी रोख लगाम लावण्यासाठी कॅप्टननी, कर्णधारांनी तो चेंडू अजय मडवीकडे दिलाय. बघत अजय मडवी आता कशी गोलंदाजी करतात, त्याची आक्रमण होत आहे, त्यावरती पूर्णविराम लागतोय का, फुल स्टॉप लागतोय का. बॅटिंग अप्रतिम होत आहे. मयूर दिवेकर असतील, ऋतिक पाटील असतील, काय बॅटिंग केली आहे. ऋतिकच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, मयूरच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. 1000 रुपयाचं पारितोषिक देखील त्याला मिळालंय. नेक्स्ट बॉल, चेंज ऑफ पेस. अगदी पहिल्या चेंडूवरती केला, हलकासा चेंडू बाहेर देखील निघतोय, कट देखील होतोय, तेवढाच चांगला फटका. अप्रतिम शॉट देखील पाहायला मिळतोय आपल्याला मयूरांच्या बॅटमधून. बघा बॅकफुट वरती थोडंसं वेट ट्रान्सफर केलं, बॅकफुटला गेले, चेंडूला स्क्वेअर कट केला, अगदी लॉफ्टेड स्क्वेअर कट तो देखील करण्यात आला होता. एक धाव मिळणार आहे. पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती ती एक धाव मिळणार आहे. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे, म्हणजे 40 धावा झाल्यात धावफलकावरती. अजूनही 26 धावेची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील बॉडीला टर्न केलं, बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील राहिलाय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अमोलकडून होतं. टीमचे कॅप्टन आहेत. बॅटिंग देखील तेवढीच चांगली त्यांनी केली. आता क्षेत्ररक्षण देखील चांगलं करतात. आपल्या गोलंदाजांना देखील वारंवार कानमंत्र देणं देखील त्यांचं काम आहे, ते देखील आतापर्यंत चांगलं करतात. बघा अजय मडवी 2 चेंडू 2च धावा दिल्यात. शांत ठेवणं, थोडंसं संयम ठेवणं, संयमी खेळ करत राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच चेंडू आहे आणि यावेळी झेलची शक्यता तिथे असणार आहे. खूप चांगले एफर्ट्स, खूप चांगले एफर्ट्स. पण पंच, येस इट इज अ 6. 6 धावा आल्यात. प्रयत्न नक्कीच चांगला केला होता, प्रयत्न खूप चांगला केला होता. प्रयत्न अमोलकडून चांगला झाला होता, पण इथे षटकार येतो. या 6 धावांना मॅच कलाटणी देणाऱ्या 6 धावा आहेत. या षटकाराच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावतोय, धावतोय. बघा, आणि आपण जर GTC वरती पाहत असाल ना, तर आपल्याला देखील कळणार आहे. जर रिप्ले आपण बघतोय, अगदी ऑन द लाईन पाय अदळला आणि त्यानंतर चेंडूचा स्पर्श झाला.
खूप चांगलं प्रक्षेपण. यावेळी चेंडू हवेमध्ये असणार आहे, झेलची शक्यता. अजय येतात चेंडूच्या खाली आणि यस इट इज अ कॅच. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट नक्कीच अजय मडवी यांनी मिळवून दिली आहे. आपल्या टीमला पहिला ब्रेक थ्रू देऊन दिलाय. विकेटचं होत आहे पतन. आले कॅप्टन आले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स भूमिक 11 आणि सार्थक 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स कुठे असेल आपण त्वरित या. नाणेफेकीचा कौल करणं अनिवार्य. सार्थक 11चे कॅप्टन कुठे असेल आपण त्वरित रिपोर्टिंग करा. पहिल्या आपण बघितलं ना, पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर नाणेफेकीचा कौल होणं गरजेचं आहे. 2 चेंडू 2 षटका आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय. 47 धावा झाल्या धावफलकावरती. प्रथमेश येत आहेत बॅटिंग करण्यासाठी आणि लेफ्टी बॅटर रेल्वेचं हे मैदान म्हणजे स्कर्दन काळ गोलंदाज असू शकतो आणि त्यात जर आपल्याकडे एक असा आक्रमक प्रथमेश सारखा बॅटर असेल ना, लेफ्टी बॅटर, ची देखील ओळख राहिली आहे. अनेक वर्षापासून अनेक सामन्याला कलाटणी दिली आहे त्यांनी. चौदा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग पाहायला मिळाली. अजयनी तो ब्रेक थ्रू मिळवून दिला. ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. 47 धावा लागल्या धावफलकावरती. 14 चेंडू आणि 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 14 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात आणि त्याच 19 धावांचं ना इथे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. बघा ते संरक्षण अजय करतायत का, येणारे गोलंदाज करतायत का. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये विकीच्या 24 धावा होत्या. चांगली बॅटिंग राहिली होती, चांगली पार्टनरशिप बनवली होती. इथे चांगला खेळ करत होते. मयूर दिवेकर इथे बाद झालं. त्यांची जागा भरून काढण्यासाठी प्रथमेश पाटील येतात. 14-19 समीकरण. पहिला चेंडू फुल टॉस आहे. फुल टॉस चेंडू व्यवस्थित टाइम इथे झाला नाहीये. डीप स्क्वेअर लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव इथे मिळणार आहे. येस पंचांनी नक्कीच आमच्या टेक्निकल टीम कडे हा निर्णय सोपवलाय. टेक्निकल टीम देखील आमची सज्ज आहे. GTC यांच्याकडे तो निर्णय असणार आहे. येस थर्ड अंपायर रेफर केलाय आणि बघा कुठल्याही टीमला रिव्ह्यू नाहीये. जर पंचांना गरज वाटली रिव्ह्यू घेण्याची तर नक्कीच पंच घेऊ शकतात. घेतलाय. येस सर आपण चेक करतोय. आणि अरुण सर आपण यायचंय त्वरित या डिसिजन घेण्यासाठी. सार्थक 11 टीमचे कॅप्टन शेवटचा आणि अंतिम कॉल आपल्यासाठी असणार आहे. सार्थक 11 टीमचे कॅप्टन बघा भूमिक 11 टीमचे कॅप्टन अगदी योग्य त्या वेळेवरती आलेत. पण सार्थक 11चे कॅप्टन आपण कुठे असेल आपण त्वरित रिपोर्टिंग करा, अन्यथा पेनलाइज आपल्याला करण्यात येईल. 9 चेंडूसाठी रेफर केलाय थर्ड पंचांना. सो इट इज अ नो बॉल. नो बॉल आहे. ती वेस्ट हाईटच्या देखील भरपूर वर हा चेंडू होता. नो +1 2 धावा आल्यात आणि पुढचा येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. फ्री हिट बॉल आहे. गोलंदाजी मार्कवरती अजय. अजयने विकेट देखील मिळवून दिली. पण ही चूक बघूयात किती महागात पडते. षटकार देखील या षटकामध्ये आतापर्यंत आला आणि एकूण धावांचा विचार केला तर 49 धावा लागल्यात धावफलकावरती. 49 ऑन द बोर्ड. 49 धावा. फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला ऋतिक पाटील. शॉर्ट पिच चेंडू आहे. शॉर्ट पिच चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न केलाय. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अमोल व्हॉट अ फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलाय. संघासाठी ना प्रयत्न प्रत्येक चेंडू वरती करतात. बॅटिंग सुदृढ केली आहे. आता फिल्डिंगची आवश्यकता आहे. अगदी डोळ्यात तेल ओतून फिल्डिंग करतात. व्हॉट अ फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे केलाय. शॉर्ट पिच चेंडू होता. हलकासा कट होणारा बाहेर निघणारा देखील चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न केला आणि बघा काय फिल्डिंग केली आहे. ती स्वतःला झोकून दिले. ती जम्प ती उडी त्या टाइमावरती मारणं गरजेचं होतं. टायमिंग साधलाय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलंय. जिथे 6 धावा होत्या ना तिथे 4 धावा बचावल्यात आपल्या टीमसाठी. संरक्षण केलंय. लढतायत फाईट करतायत.
आणि फाईट करत राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आहे, पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळी अमोल असणार आहे, चूक होणार नाहीये. अजून एक बॅटर बाद होत आहेत, अजून एक खूप मोठा झटका इथे लागतोय YSCC संघाला. 51 झाल्या धावफलकावरती, 51 ऑन द बोर्ड. 3 षटकांचा खेळ झालाय आणि समीकरणाचा विचार केला तर मॅच येऊन ठेपली आहे. 12 चेंडू आणि 15 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. इथून YSCC संघाचा विचार केला तर एखाद दुसरा षटकार मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो, पण जर LNT खोनी संघाचा विचार केला ना, 12 चेंडू अगदी पकडून फेकावे लागणार आहेत. प्रत्येक 12 चेंडू आणि प्रत्येक चेंडूवरती ना मेहनत करावी लागणार आहे. ती मेहनत होते का? बघत कुठला गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू आणि 15 धावेचं संरक्षण करायचंय. अभिमन्यू पाटील साहेब आहेत, जे नक्कीच मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली, नक्कीच आता रजा घेतात आणि सकाळपासूनच त्यांची साथ अप्रतिम राहिली आहे. सर्वात मॅचच्या दिशेने गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवरती. संदेश येतात गोलंदाजी मार्कवरती, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन, संघासाठी सांघिक 4थं षटक घेऊन. 12 चेंडू आणि 15 धावेंचं समीकरण असणार आहे. जे 2 बॅटर्स मैदानात आहेत ना, अगदी डोंबिवली क्रिकेटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये ना चर्चेत राहिलेले बॅटर्स प्रथमेश पाटील आणि समोर साई शेलार आहेत. ISPL देखील या खेळाडूंनी गाजवले. अगदी आपल्या रिजनचं, आपल्या ग्रामीण क्रिकेटचं नाव त्या शिखरावरती नेलंय. यावेळी शॉर्टपिच चेंडू होता, पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू निघून जाणार आहे घोषांकी क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळणार आहेत. शॉर्ट गोलंदाजी, अकूट टप्प्याची गोलंदाजी ना, हे दोन्हीही बॅटर्स ठेवणार नाहीत, यात मात्र शंका नाही आहे. जर गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करायची तर यॉर्क लेनचे चेंडू, अगदी वायडीज यॉर्कर असतील, त्यानंतर यॉर्कर चेंडू असतील आणि कट होणारे चेंडू ना, हे नक्कीच कार्यरत करावे लागणार आहेत. इथून ते चेंडू टाकणं खूप गरजेचं आहे. संदेश गोलंदाजी मार्कवरती, ज्यांच्या पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 15 धावा आल्या होत्या. 66 धावेंचं लक्ष आहे, त्याचा पाठलाग बघा किती चांगला होतोय. धावा झाल्या धावफलकावरती, 53 झाल्या धावफलकावरती. 11 चेंडू आणि 13 धावेंचं समीकरण आहे. अजून एक शॉर्टपिच चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टाइम झालेला नाही. संदीप येतात चेंडूच्या खाली आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अगदी अंगाला आदळला, त्यानंतर थोडीशी मिसफील्ड देखील झाली. एकाची तब्दिली 2 धावेंवरती इथे झाली आहे. 55 धावा झाल्या धावफलकावरती. 10 चेंडू आणि 11 धावेंचं समीकरण असणार आहे. मेहनत करावी लागेल, मेहनत इथे करावी लागणार आहे गोलंदाजाला. डॉट बॉल टाका, डॉट चेंडू घ्या, थोडंसं दडपण निर्माण करा, प्रेशर क्रिएट करा आणि त्या प्रेशरवरती विकेट्स मिळू शकते. पण तो प्रेशर कसं काय कोणाला मिळणार आहे? कारण बघा समोर देखील ना बॅटर्स तेवढेच बलाढ्य आहेत. प्रथमेश असतील, साई असतील. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील अगदी फुटातला चेंडू होता, भिरकवण्याचा इथे देखील प्रयत्न केला. एकच धाव इथे मिळणार आहे. अजय आहेत लॉंग ऑन वरती, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थोडीशी दुखापत झालेली बघायला मी इथे वाटतं आपल्याला. प्रथमेशांना पाण्याची आवश्यकता असेल तर विकेटच्या मागे पाणी आहे, आपण ते घेऊ शकतात.
साई शेलार आल्यात स्ट्रायकिंग एंडला. साई शेलार आल्यात. त्या खेळाडूंनी अगदी कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचं नाव त्या शिखरावरती नेलंय. संपूर्ण जगतातली सगळ्यात मोठी टेनिस बॉल टुर्नामेंट म्हणजेच ISPL मध्ये देखील तो षटकार कोण विसरणार आहे. काय षटकार तो मारला होता. अगदी सगळ्यात लांब षटकार देखील म्हणायला हरकत नाहीये. आता आवश्यकता त्या षटकारांची तर नाहीये, पण बघायला मिळेल का आपल्याला त्यांच्या बॅटमधून त्यांच्या ओळखीप्रमाणे त्यांच्या नावाप्रमाणे तो एखादी षटकार. गोलंदाज संदेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिल्या 2 चेंडूंवरती 4 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली म्हणजे 5 आतापर्यंत दिल्यात 3 चेंडूंवरती आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी कनेक्शन चांगलं झालंय आणि जेव्हा बॅटला चेंडू असा कनेक्ट होतोय आणि तो देखील साई शेलार यांच्या बॅटला चेंडू कनेक्ट होतोय तर चेंडू थांबणार नाहीये. अगदी मैदान पार केलाय चेंडूने, बिरकावून दिलाय. येतो एक हाय हाय व्होल्टेज षटकार साई शेलार यांच्या बॅटमधून. 66 धावेंचं लक्ष होतं. 4थं षटक मार्गस्थ आहे. त्यातील 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि जिंकण्यासाठी फक्त 4 धावेंची आवश्यकता आहे. पहिली मॅच देखील अशीच झाली. 5 चेंडू ठेवून 63 धावा बनवल्या. इथे देखील तशीच काहीतरी कामगिरी होते आहे का, कारण अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी ना फक्त 4 धावेंची आवश्यकता आहे. तो विजयी फटका साई शेलार यांच्या बॅटमधून येतोय का, की गोलंदाज काहीतरी ड्रीम स्पेल का टाकावं लागेल. एखाद दुसरी हॅट्रिक तरच कमबॅक होऊ शकतं. यावेळी यॉर्करचा वापर केलाय, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, योग्य त्या वेळेवरती तो वापर केलाय. काय चेंडू होता आलाय. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉल. अप्रतिम गोलंदाजी इथे केली आहे. हेच तर क्रिकेटचं मादक सौंदर्य का म्हणतो ना. गोलंदाजावरती प्रहार केला, आक्रमण केलं शॉर्ट चेंडूवरती. त्यानंतर बघा गोलंदाजाने कसा कमबॅक केलाय. अगदी यॉर्क लेंथचा चेंडू यॉर्क केलाय बॅटरला. बलाढ्य बॅटरला यॉर्क करणारा ही देखील एक शैली असते गोलंदाजाकडे, करून दाखवलाय. नेक्स्ट बॉल. लोअर फुल टॉस चेंडू आहे. डीप होणारा चेंडू होता. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि फेकी करण्याची जी दिशा होती, जर नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजच्या एंडला फेकी झाली असती तर धावची स्वरूपाची विकेट मिळाली असती. पण आता समीकरण काय, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावेंची आवश्यकता आहे. 6 चेंडू 3 धावा. अनेक सामने आपण असे बघितलेत ज्या 6 चेंडूंवरती 30 देखील झालेत, तर अनेक सामने असे देखील पाहिलेत ना आपण की 6 चेंडूंवरती 3 देखील नाही झालेत. बघा त्यासाठी गोलंदाज कुठला निवडला जातो. L&T खोनी संघाकडून कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये तो चेंडू सोपवला जातो की मॅच ना जवळपास आपल्या खिशामध्ये घातली आहे YSCC संघाने. पण त्या वाघाच्या जबड्यातनं ती मॅच खेचून काढणं देखील ना एक अशा गोलंदाजाला द्यावं लागेल ज्या गोलंदाजाकडे तो अनुभव देखील असणार आहे. अजय येत आहेत स्वतः गोलंदाजी मार्कवरती. बघा अजय आता कशी गोलंदाजी करतायत. 6 चेंडू आणि 3 धावेंचं समीकरण फक्त आहे. 6 balls 3 to win. अजय पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत. सार्थक 11 टीमचे कॅप्टन. शेवटचा अंतिम कॉल आहे. सार्थक 11. 6 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असताना क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. अमोल यांच्याकडून देखील चूक होते आणि हा चौकार येतोय. हा फक्त चौकार नाही आहे तर हा विजयी चौकार आहे. ही अस्तित्वाची लढाई आहे आणि ती अस्तित्वाची लढाई इथे जिंकली आहे साई शेलार आणि YSCC 11 या टीमनी. चला तर मग देऊयात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्या खेळाडूंनी बहारदार खेळी केली आणि जो शिल्पकार ठरला या मॅचचा. मॅन ऑफ द मॅच असणार आहे मयूर